काल अचानकच माझ्या घरी मला अपेक्षित नसणारे पाहुणे आले होते मला सरप्राईज देण्यासाठी. पण त्यांच्या सरप्राईजने मला धक्काच बसला, कारण माझ्या घरात इतकी घाण होती आणि ते सगळं त्यांना पाहिलं. म्हणजेच माझ्या मैत्रिणी आले होते मला सरप्राईज देण्यासाठी, माझ्या कॉलेज फ्रेंड. कारण माझा आहे उद्या बड्डे आणि त्यांना उद्या पॉसिबल होणार नव्हतं, त्यामुळे त्यांना आजच प्लॅन केला होता. त्यानंतर घरातून सगळं आवरून आम्ही हॉटेलवरती गेलो. म्हणलं हॉटेलवरतीच बड्डे सेलिब्रेट करावा, कारण त्यांना माझ्या मम्मी पप्पांना भेटायचं होतं. पण मम्मी पप्पा काय त्यांना भेटले नाहीत, कारण आज माझी बहीण पुन्हा सासरी जाणार होते, त्यामुळे ते घरी गेले होते. मग आम्ही तोपर्यंत जेवण वगैरे करून घेतलं. आमच्या हॉटेलवरच्या काही डिशेस त्यांना खूप जास्त आवडतात, त्याच त्यांना खाल्ल्या. त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं. आता हॉस्टेलला जेव्हा मी होते फर्स्ट इयरला, तेव्हा बड्डेच्या दिवशी माझ्यासोबत एक हादसा घडला होता. तोच त्यांना परत रिक्रिएट करायचा होता. म्हणजे संध्याकाळच्या 12 वाजता त्यांना माझा सरप्राईज बड्डे प्लॅन केला होता आणि अशा प्रकारे माझ्या डोक्यावरती स्प्रे मारला होता. मी जेव्हा कॅन्डल फुकायला गेले, एकदम असा भडका उडाला होता आणि माझी थोडीफार केस जाळली होती. यावेळेस पण त्यांना तसं काहीसं करायचं होतं. बरं, माझी केस जाळली नाहीत, तेवढी त्यांना ठेवली. फक्त स्प्रे मारला आणि माझ्या ते लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं. अशा माझ्या युनिक आणि अँटिक मैत्रिणींना खरंच मनापासून धन्यवाद, कारण त्यांना माझ्या बड्डेच्या आदल्या दिवशी पण मला एकदम स्पेशल फील करून दिलं. त्यानंतर त्यांना रोटी कशी बनते ते बघायचं होतं. आता मी रोटीमध्ये एकदम शिकाऊ आहे. म्हटलं चला मीच यांना दाखवते की रोटी कशी बनते. मला जशी येते तशी मी त्यांना रोटी बनवून दाखवली, पण त्यांना फार आवडली.